पाहत आहात धगधगती मुंबई अर्थात जनतेच्या नायकासाठी लढणारं वृत्तपत्र वृत्तवाहिनी आपल्यासोबत चिंतापोकळी चिंचपोकळी अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. धगधगती मुंबईमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज चिंचपोकळी चिंचमध्ये प्रचंड लाखो करोडो भाविक भक्त येऊन या 10 दिवसात किंवा 11 दिवसात दर्शन करताय, कसं वाटतं? खरं तर रांग पहिल्या दिवसापासून अफाट रांग लागलेली आहे. आम्हाला इथे नियोजन करताना जर दर जात आहे, पण ते आम्ही एवढ्या याच्यात नियोजन करतोय. एवढे जर भक्तजण येत असतील तर आम्हाला खुशीच असेल. कारण चिंतामणी बाप्पाची कृपा आहे, एवढ्या लोकांना दर्शन देतोय तो, आणि आम्ही ती मेहनत घेतोय. आमचे कानी आमचे कार्यकर्ते असे आनंद आहे. एक कुटुंब प्रमुख म्हणून काय सांगा? कुटुंब प्रमुख म्हणून एवढं सांगेल की जसा आम्ही उत्सव करतो आणि आमचे जे जो निधी येतो त्यातला 60% आम्ही समाजोपयोगी उपयोग आणि 40% उत्सवावर खर्च करतो. तर इतर जे मंडळ आहेत त्यांनी असा समाजासाठी काहीतरी फंड गोळा करून तो वापरावा म्हणून. मंडळाकडून गणेश भक्तांना काय संदेश? मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. जसं आम्ही वेगवेगळ्या त्या उपक्रमांना आमच्या मदत करायची, गरीब लोकांसाठी आमच्या त्या उपक्रमांना मदत करावी त्यांनी. एक चिंचपोकळी चिंतामणी बद्दल एक खास बाब सांगा. खास बाब म्हणजे यावर्षीचं आकर्षण आम्ही ठेवलेलंच आहे शिव शंभूराजे. तो शंभूराजांचा इतिहास फार लोकांना कमी माहिती होता, तो आमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवा ही आमची इच्छा होती. त्याप्रमाणे आम्ही तो पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.